मार्करवाडीमध्ये थोड्याच वेळात नाना पटोलेही भेट देणार आहेत। मार्करवाडीतील लोकांची भावना जाणून घेण्यासाठी ही भेट आहे असं नाना पटोलेंनी म्हटलंय। अनेक ठिकाणी ग्रामसभा ठराव करतायत, याचा विचार व्हायला पाहिजे असंही नाना पटोलेंनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना, तुम्ही आता मार्करवाडीला जाणार आहेत, ऑलरेडी भाजपचे सुद्धा काही नेत्यांची सभा तिथं आहे, त्यामुळे कुठेतरी परिस्थिती जी आहे ती तिथं कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकतं असं सांगितलं जाते। काही नाही, त्यांनी आता सकाळी ते लोक आहेत, दुपारी आम्ही जाणार आहे, त्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काय? आखरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं कामच समजा भाजप करायला निघाली असेल आणि लोकांच्या मताच्या अधिकाराला चोरायचं त्यांनी ठरवलं असेल तर ते कायदा सुव्यवस्था बिघडवतील। खरं तर या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक गोष्ट समजली पाहिजे की जनभावना त्या आहेत आणि हे जनतेतून निवडून आलेलं सरकार हे आपल्याला स्वतःला म्हणतात आहेत। यांचा एक आमदार शपथ घेताना सांगतो की मी निवडून आलेलो नाही, तरी तो शपथ घेतो, त्याला कळतच नाही की मी लोकांचा एवढा विरोध असताना मी कसा निवडून आलेलो आहो। त्यामुळे मला असं वाटतं की हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकत नाही। त्या ठिकाणी जनभावना काय आहेत ते बघण्यासाठी मी त्या ठिकाणी चाललेलो आहो। कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ बसताना पाहायला मिळत नाही। काल अध्यक्षांचं स्वागत करायला ठाकरे गट नव्हते, तुम्ही होते, त्यामुळे कुठेतरी अंतर्गत सुद्धा वाद सुरू आहे। 2 दिवसापूर्वी स्वतःच चिन्ह पाहायला मिळालं। मला ते कशासाठी गेले का नव्हते त्यांचं मला अजून माहिती नाही, त्याच्यामुळे त्या पद्धती काही बोलणीच झालेली नाही। आणि महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे की विधानसभेचा अध्यक्ष हा निर्विरोध निवडून द्यावं लागतं, त्या परंपरेला सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।